माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर रोड ते गुलबर्गा रेल्वे मार्ग घेऊन गेल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही असा संकल्प केला आहे। या रेल्वे मार्गासाठी त्यांनी सर्वोच्च प्राथमिकता दिली आहे। त्या अनुषंगाने सर्वेसाठी आपण टोकन अमाउंट म्हणून 50 कोटी रुपये दिले आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना निवडून द्या। या रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाला मी स्वतः येतो असे अभिवचन शिरूर अनंतपाळ येथे जनतेला माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे। 31 ऑगस्ट रोजी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेचा 8वा दिवस होता। ही यात्रा शिरूर आनंदपाळ येथे आली असताना माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे व सुरेश धस या यात्रेत सहभागी होऊन संभाजीराव पाटील यांना शुभेच्छा दिल्या। त्यावेळी सभेत ते बोलत होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकर बेंबळगे होते, तर प्रमुख उपस्थिती माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, आमदार सुरेश धस, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, गणेश धुमाळे, किरण ओडगे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारतभाई सोळंके, सभापती शिवकुमार चिंचनसुरे, नरसिंह बिरादार, चेअरमन दगडू सोळंके, गुंडेराव जाधव, संजय दोरवे, गोविंद चिलकुरे, शशिराव मवाळे, धोंडेराम सांगवे, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, कुमेद लोभे, शहराध्यक्ष संतोष शेते या ठिकाणी उपस्थित होते। पुढे बोलताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर गरीब कल्याणाचा अजेंडा त्यांनी राबवला। त्यांना गरिबीची जाण असल्यामुळे त्यांनी देशातील 80 कोटी जनतेला स्वस्तात राशन, शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,000 रुपये, 100 रुपयामध्ये 11 कोटी कुटुंबाला गॅस कनेक्शन दिले, घर, शौचालय, लाईट, राशन, आरोग्याची उत्तम सुविधा दिल्या व गरिबासाठी 5 लाख रुपयापर्यंत वैद्यकीय सुविधा मोफत केली। अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई यामध्ये शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये विम्याचे संरक्षण दिले। पुढे बोलताना म्हणाले की भारत हा कृषी प्रधान देश आहे। शेतकऱ्यांच्या चेहऱ्याकडे पाहून हे बजेट आखले गेले पाहिजे। जोपर्यंत सरकारची गुंतवणूक शेतीमध्ये होणार नाही तोपर्यंत शेती सुधारणार नाही। त्याचप्रमाणे आपल्या संसारात देखील शासनाचा सहभाग राहिला पाहिजे। 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रात शासनाचा सहभाग वाढवल्यामुळे देशात सुधारणा होते आहे। काँग्रेसच्या राहुल गांधी यांना शेतीतले काय कळते असा टोला मारून संभाजीराव पाटील निलंगेकर आपल्या मातीतला माणूस आहे। त्यांना सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या प्रश्नांची जाण आहे। गेल्या 75 वर्षाच्या कार्यकाळात राज्यातील कोणत्या आमदाराने जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अशी 300 किलोमीटरची पदयात्रा मतदारसंघात कोणी काढली होती का असा सवाल करून म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत संभाजीराव पाटील निलंगेकर यांना निवडून द्या। लातूर रोड ते गुलबर्गा रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो असे अभिवचन त्या ठिकाणी शेवटी रावसाहेब दानवे यांनी दिले। आणि यावेळी सुरेश धस यांचे देखील भाषण लक्षवेधी ठरले होते। माजी मंत्री आमदार सुरेश धस यांनी ग्रामीण शैलीतले व शेलक्या शब्दात केलेल्या आपल्या भाषणाने शिरूर अनंतपाळ येथील जनतेचे, महिलांचे लक्ष वेधले। गोत्तेदार गँगचा त्यांनी आपल्या ग्रामीण भाषेत चांगला समाचार घेतला। ही गँग म्हणजे कोणाचीच नसते। उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे मेडिकल एज्युकेशनचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्यावर बोलताना म्हणाले, कोरोना काळात त्यांना खूप करता आले असते, परंतु ते विदेशात जाऊन संधी गमावून असल्याचे त्यांनी सांगितले। ग्रामीण भागातील 90% संसार हे माय माऊलींमुळे चालत आहेत। त्यांनी ग्रामीण भागातील व्यसनाधींचा ग्रामीण विनोदी शैलीत भरपूर त्या ठिकाणी समाचार घेतला। त्यावेळी महिला व जनतेला त्यांनी भरपूर हसवले। शेवटी म्हणाले, मतदार हा राजा आहे, आम्ही सालगडी आहोत असे म्हणून संभाजीराव व्हॉट्सअप, फेसबुक वरील कमेंट वाचू नका, त्यांना उत्तर देऊ नका। अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आपल्याला कोण अडचणीत आणेल हे सांगता येत नाही असा सल्लाही त्यावेळेस त्यांनी सुरेश धस यांनी दिलेला आहे। शिरूर अनंतपाळ तालुक्यातून 310 कोटींचा महामार्ग त्या ठिकाणी जाणार असल्याचे सांगितले जात आहे। शिरूर अनंतपाळ तालुक्यात अनेक विकास कामे केली आहेत। शहरात रस्त्याचे काम झाले आहे। त्याचबरोबर या तालुक्यातून व शहरातून 310 कोटीचा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला असून त्याचे तात्काळ काम चालू करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या भाषणात सांगितलेली आहे। व त्यांनी सांगितलं की लातूरकरांच्या धरणीच्या धरणातील पाणी अडवण्याचा डाव होता। जोपर्यंत संभाजीराव आहे तोपर्यंत त्या धरणातील एक पाण्याचा थेंबही जाऊ देणार नाही असा दम ही त्यांनी यावेळेस बोलताना दिला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश धुमाळे यांनी केले, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे किरण कोरे यांनी केलेले आहे। भली की
हनुमान मंदिराचं काम पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार. आपल्या आता बोल आजचा कार्यक्रम माझ्या बहिणींसाठी आहे. आज इथं 80% उपस्थिती माझ्या बहिणींची आहे, तर 80% भाषण कुणासाठी राहायला पाहिजे. आज खर तर मला आपल्या सर्वांना मी एक भाषण चालू करण्याच्या पूर्वी या पूर्ण चर्चेमध्ये एक विषय समोर आला नाही कधी. जे आपण दादा आपण आल्यापासून पाहिलं असेल की मी एक पण सत्कार या ठिकाणी घेतला नाही. त्याचं कारण म्हणजे आम्ही या भागामध्ये पण केलं वरून गुलबर्ग्याला रेल्वे जात नाही तोपर्यंत आम्ही सत्कार घेणार नाही असा पण केला होता. दादा मी इथं उपस्थित असलेल्या तमाम जनतेला ज्यांनी आपला अर्ज आपलं निवेदन ज्याची सर्वे करण्याची परवानगी ज्यातून हे रेल्वे जाण्याचे जे परवानगी आणि जे सर्वे करण्याचे काय म्हणतात आदेश ज्यांनी काढले ज्यांच्या सैनी आपल्या भागातून रेल्वेचा सर्वे करण्याचे आदेश काढले त्याच्यावर जे टोकन अमाऊंट सर्वेसाठी 50 कोटी रुपये ज्यांनी सुरुवातीला खातं काढायला दिले त्यांच्यासाठी आपण एकदा उभा टाकून टाळ्या वाजवायला पाहिजे. ती व्यक्ती म्हणजे रावसाहेब पाटील दानवे. एखादं रस्त्याचं काम होईल, एखादं काम रस्त्याचं होईल 2 वर्ष टिकल 3 वर्ष टिकल, पण दादांनी जे काम केले आपल्या लोकांसाठी आपले हे जे लहान लहान लेकरं आहेत ना तुमच्या लेकरा बाळांचं भविष्य इथून आपल्या पोरांना बाहेर गावी जावं लागणार नाही एवढा मोठा निर्णय दादांनी घेतला. दादा या पूर्ण मतदारसंघाच्या वतीने मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपलं स्वागत या मतदारसंघामध्ये मी आपलं स्वागत करतो. राजकारणामध्ये अनेक गोष्टीचे अनुभव आपल्याला मिळत असतात. चांगले वेगवेगळे प्रसंग असतात. त्या वेगवेगळ्या प्रसंगामध्ये कशा पद्धतीने आपण पुढे जायचं त्याच्यामध्ये शांतपणे विधिमंडळामध्ये कशा पद्धतीने तडफदार भाषण करायचं हे जर आम्ही कुणाकडनं पाहिलं विधिमंडळातले भाषण ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत ते आमदार माननीय सुरेशजी धस साहेब यांचं देखील मी आपल्या तालुक्याच्या वतीने व्यासपीठावर आदरणीय अक्का आहेत, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष मंगेशजी पाटील, आपल्या शहराचे प्रथम नागरिक माननीय धुमाळेताई, आमचे गणेशजी, आमचे आता ज्यांनी पूर्ण भूमिका मांडली संतोषजी, व्यासपीठावर गोविंदरावजी आबा, खरं तर आमचे अध्यक्ष मी दाजींचं नाव पहिलं घ्यायला पाहिजे ते आमचे अध्यक्ष कार्यक्रमाचे आणि आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय चिंतून शिरे काका, आमचे मित्र किरण, आमचे चेअरमन साहेब बापू गोविंदराव, आमचे सांगवे साहेब, आमचे जीवने साहेब, आमचे औरादचे बाजार समितीचे सभापती माननीय मामा नरसिंग मामा आणि इथं परत आमचे उपस्थित खूप दिवसापासून कधी राजकीय व्यासपीठावर ते दिसत नाही पण मित्र चलत चाललाय त्याला साथ देण्यासाठी इथं आमचे मित्र आले. डॉक्टर रवी भातांबरे आमच्या सोबत पण भातांबरे आहेत. रवी आहे सदैव राहील असं त्यांचा मित्र. आम्ही कॉलेज पासून सोबत आहे 12वी पासून 11वी 12वी आणि त्याच्यापासून तसा जर आमचा जन्म झाल्यानंतर आमच्या इलाजासाठी लहानपणी काय झालं तर अक्का बाबांकडेच घेऊन येत होते तेव्हापासून आपला संबंध आहे. खरं तर आदरणीय व्यासपीठ आमचे दोरवे साहेब, आमचे सर्व नगरसेवक, आमचे गुरुजी, मी सगळ्यांचे आता इथं नाव न घेता सगळेच आमचे माता भगिनी सर्व उपस्थित नगरसेवक, समोर असलेले माय माऊली वडीलधारी मंडळी आणि ह्या सर्व समोर असलेल्या
ज्यांनी 85,000 भगिनींना न्याय दिलं ते अंगणवाडी सेविका, जे आमचे आशाताई आणि आमचे CRP, या सर्वांचं आपण तालुक्यात आल्यानंतर आपल्या सर्वांनी ज्या ऊर्जेने आमचं स्वागत केलं हे पाहून माझे दिवसातले जे चाललेले 25 किलोमीटर मी स्वतः विसरून गेलो. आणि अधिक अजून आताही देखील सांगितलं 25 किलोमीटर चला पण पाटील तरी आपण चालू शकतो. ही म्हणजे जनता. दादा, मला बऱ्याच जणांनी विचारलं विकासाची वारी असं नाव काय दिलं ते. काही जणांनी मजामध्ये म्हटलं वारी म्हणजे काय. वारी म्हणजे काय असते हो. वारी म्हणजे कुठं जातो आपण वारीला. पांडुरंगाच्या दर्शनाला जातो का नाही. विठ्ठलाच्या, माझ्या विठ्ठलाच्या दर्शनाला, आपल्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आपण जातो. मी आमच्या विकासाची वारी का नाव दिलं की आम्हाला ज्यांनी घडवलं. अक्का सतत म्हणतात की मी जन्म देणारी आई आहे, पण ज्यांनी राजकीय जन्म दिला ती म्हणजे या तालुक्याची जनता आहे. हे तुझी दुसरी आई आहे. माझ्या आईचं दर्शन घ्यायला आणि वारीमध्ये जसं आपण पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातो, या विकासाच्या वारीमध्ये इथं समोर बसलेल्या सर्व पांडुरंगा रूपी आपल्या जनतेचं दर्शन घ्यायला या निमित्ताने मी आलोय हे सांगण्यासाठी इथं व्यासपीठावर उभा टाकला. वारीमध्ये आमचे आमदार साहेब, आम्ही काम काय करतो वारी प्रत्येक गावात गेल्यानंतर जे जे काम आम्ही आमच्या 5 वर्षामध्ये केलं त्या कामाचा लेखाजोखा आम्ही त्या गावामध्ये गेल्यानंतर बोर्ड लावतो. त्या बोर्डाचं अनावरण करतो. गावातील मंडळींना कामाबद्दलची पूर्ण माहिती सांगतो आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये देखील त्या गावातले जर काही कामं असतील ते त्यांच्याकडनं ऐकून घेतो आणि ते कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. हा विश्वास या ठिकाणी. त्याचबरोबर जे आमच्या त्या भागातील ज्येष्ठ मंडळी आहेत, खरं तर आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी, या सर्वांचा पहिला सत्कार त्या ठिकाणी करतो. अंगणवाडी सेविका असतील, आशाताई असतील, CRPचे आमचे कार्यकर्ते असतील, यांचा सत्कार करतो. आणि त्याच्यानंतर त्या भागातील महिलांचा सहभाग जो व्यवहारामध्ये जो अधिक वाढायला पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती आम्ही त्या ठिकाणी देतो. इथं आपण सर्व आमचे मायमाऊली बसलेत. ज्यावेळेस पहिल्या दिवशी आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे मंजूर झाले त्याचा कार्यक्रम आम्ही निलंग्यामध्ये ठेवला. निलंग्यामध्ये कार्यक्रम ठेवल्यानंतर सर्व लाडक्या बहिणी समोर आल्या. अक्कांनी सर्व लाडक्या बहिणींना एक भाषण करत असताना सांगितलं की आजपासून तुमच्या खात्यावर 3-3 हजार रुपये पडायला चालू होणार आहेत. जे आता तुमच्या खात्यावर पैसे येतील ते पैसे तुमच्या मालकाला द्यायचे काय. मी काही म्हणतो का. तुमच्या मनातलं जे आहे तेच अक्का बोलले. आणि भावाला सांगितलं, आम्हाला घरी जे सांगतात तेच भावांना सांगितलं की जेवढं आपण बहिणीला देऊ, जेवढं आपण लेकीला देऊ, तेवढं देव तुम्हाला भरभरून देतो. त्याच्यामुळे या बहिणीला आपल्याला भरभरून द्यायचं. आणि माझ्या सर्व बहिणींना सांगायचं, आपल्या सर्वांचे बचत गट आहेत का नाही, आहेत का. जेवढ्यांचे गट आहे तर हात वर करून सांगा. हा तुम्ही पुरुष मंडळी कधीपासून महिलांच्या गटात सगळे आपले बचत गट आहेत. आणि या गटांसाठी सुरुवातीला आमचं सरकार 2014 मध्ये आलं. पूर्वी तुम्हाला 2000 4,000 रुपये मिळायचे. आपलं सरकार आल्यानंतर आम्ही 4,000चे 15,000 केले का नाही. त्यावेळेस जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होता, संभाजी पाटील होते. त्यावेळेस सगळ्यांच्या खात्यावर, गटाच्या खात्यावर 0% 15,000 रुपये देण्याचं. हो का नाही म्हणजे सांगा, म्हणजे आम्हाला पुढचंही द्यायचं का नाही समजेल. हो का. 15,000 रुपये आम्ही त्या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर दादा आपल्या सरकारने आपण 19 पर्यंत प्रत्येक गटाला 15,000 रुपये दिले. आपलं सरकार गेलं, काँग्रेसचं सरकार आलं. तुमच्या खात्यावर जे पैसे मिळत होते ते पैसे बंद झाले.
21 पर्यंत आपल्या गटांवर पैसे मिळाले नाहीत, पण 21च्या नंतर परत या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब झाले. त्यांनी पहिला निर्णय घेतला, हे 15,000चं 30,000 रुपये करण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या सगळ्या बहिणीच्या खात्यावर आता 30,000 रुपये पडायला लागले. आता मला सांगायचंय तुम्हा सगळ्यांना सीआरपी कुठे सगळे आमचे आज हे तर आम्ही आपल्याला आपले जे गट आहेत या गटाला भविष्यामध्ये जर आपल्याला अधिक पद्धतीने मदत करायची असेल तर हे बँकातून पैसे येतात का नाही? बँका तुम्हाला पैसे देतात आणि बँकातून जे बँका पैसे देतात हे सर्व राष्ट्रीयकृत बँका आहेत. या बँकेला आदेश कोण काढतात? केंद्र सरकार. आता आपल्याला 30,000चे 60,000 करायचे का नाही? आमदार साहेब, दादा, आपल्या सर्वांचा आशीर्वाद लागणार आहे. या महाराष्ट्रातील जे गट आहेत त्या गटांना 30,000 रुपये आपण देतो आणि यांची परतफेड 99.9% हे सगळे लोक परतफेड करतात. हे असे प्रामाणिक महिला आहेत. आपल्याला या 30,000चं येणाऱ्या काळामध्ये केंद्रामध्ये दादा आपण जर पुढाकार घेतला आणि आम्ही आपलं जर सरकार राज्यामध्ये आलं तर 30,000चं 60,000 झाल्यावर चांगलंय का वाईट आहे? चांगलंय का कसं आहे? चांगले ना. तुम्ही जरा घ्यायला लागलात, तुमच्या खात्यावर किती पैसे येतात हे तुमच्या मालकांच्या लक्षात येईल. भैया कशाला सांगायला लागले? खात्यावरचे पैसे न सांगितलेलं बरं आहे. 3,000 आले, आम्हाला माहित नव्हतं 15चं 30 झालंय, हे तर आम्ही घरी सांगितलंच नव्हतं. हे सांगायला नको असं वाटत असेल महिला मनातल्या मनात आमच्या मायमौली म्हणत असतील. पण काळजी करू नका, आम्ही हे सरकार आपल्या सर्वांच्या कामासाठी. मी शिरवानपाळकरांना आपल्या गावामध्ये आनंदपाळाच्या मंदिरासाठी दादा आपल्या हातावर इथं सांगत असताना गणेशनी जे सांगितलं आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही सांगितलं होतं की 1 कोटी रुपये या ठिकाणी आपण आनंदपाळाच्या मंदिराला देऊ आणि आता आपल्याच उपस्थितीमध्ये आनंदपाळ मंदिरासाठी 1 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले आणि ते आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी येणार. मी आपल्या सर्वांना पाहिल्यानंतर मी येत असताना मी भाऊक होतो. मी या लेकींना सोबत घेऊन आलो, वर घेऊन आलो. मला बरेच जण विचारले, भैया ही श्रावणी आहे, हे आमचे लहान लहान लेकर आहेत. येत असताना सगळ्या आमच्या लहान लहान आमच्या बहिणींनी स्वागत केलं, ओवाळणी केली. मला सगळे विचारतात, भैया एवढं तुम्ही माय माऊली लेक बहीण का बोलता? त्यांना सांगितलं मी पण वडील आहे म्हणलं. मला 2 लेकर आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. मुलाचं ग्रॅज्युएशन झालंय, मुलगी 12वीला आहे. मुलाचं कधी काम असलं तर आमदार साहेब फोन येतो, त्याचं काम असेल तर. त्याचं जर काम असेल तर फोन करतो. आता जर म्हणत असतील खूपच सांगायला लागले, हा मलाच फोन लावा लागतो पोराला की बाबा काय चाललंय, कुठे आहेस, काय नाही विचारावं लागतं. बरोबर आहे का नाही पत्रकार साहेब? पण मुलीचं कसं आहे, सकाळपासून आम्ही निघालोय. मला आतापर्यंत दादा माझ्या मुलीचे 4दा फोन आले. तिने विचारलं, बाबा जेवले का? बाबा तुमचे पाय दुखत असतील जरा थांबा, दुखत असतील तर जरा आराम करा आणि पुढे जावा. हे काळीज फक्त आमच्या माय माऊलीमध्येच राहू शकतंय, दुसऱ्यामध्ये राहू शकत. आणि या मुलीला पाहिल्यानंतर, लहान लहान लेकीला पाहिल्यानंतर मला माझ्या मुलीला माझ्या डोळ्याच्या समोर मी तिला पाहत असतो आणि हे दिसतंय या सगळ्यांमध्ये चित्र. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे जे करायचंय, जे जे ताकद लावायची आहे, हे सर्वात जास्त आमच्या माय माऊलींच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक सक्षम करण्यासाठी आम्ही लावणार. तुम्ही या ठिकाणी आमच्या हातामध्ये राखी बांध येत असताना एवढ्या मोठ्या सर्व राखी म्हणजे हे फक्त राखी नाहीये. मी एक संवेदनशील माणूस आहे. प्रत्येक राखी माझ्यासाठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी घेऊन मला पुढे चालायचंय. मी आपल्या सगळ्या भगिनींचं रक्षण तर करणारच करणार,
पण तुम्ही सगळ्या भगिनी जे कष्ट करतात, मेहनत करतात, तुमचा जीव जो ज्याच्यामध्ये आहे तो तुमच्या लेकरांमध्ये जीव आहे. मी आज आनंदपाळाच्या या नगरीमध्ये थांबून आनंदपाळाला साक्षीला ठेवून सांगतो, संभाजी पाटील तुमच्या सोबत राहीलच राहील, पण तुमच्या लेकरासोबत त्याचा मामा म्हणून, लेकरांचे मामा म्हणून कायमपणे त्यांच्या सोबत राहील, त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल, त्या पद्धतीने काम करत राहील. हा देखील मी शब्द आपल्या सर्वांना देतो. या जनतेने खूप प्रेम केले, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर जेवढं प्रेम केले, खूप प्रेम केले. मी चलत येत असताना ज्यांनी माझ्यासोबत चलत येत होते त्यांना माहितीये. कसं वाटलं श्रवणी? काय वाटलं श्रवणी तुला? एकदम छान वाटलं. ती म्हटली भैया किती लोक तुमच्यावर प्रेम करतात, किती लोकांचं. कसं वाटलं? फुलाचा वर्षाव, सगळ्या गोष्टी. हा आशीर्वाद आहे तुमचा. आणि मी आपल्याला सांगतोय बघा, कामाच्या बाबतीमध्ये पत्रकार बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नेते जे म्हणून फिरतात, काँग्रेसचे आमदार म्हणून फिरतात, कामाच्या बाबतीमध्ये माझ्यासोबत बोलायलाच त्यांनी येऊ नये, भानगडीत पण पडू नये. कारण तुम्हाला इथून लातूरला जायचं असलं ना, जवळचा मार्ग बाबळगाव मार्ग आहे, पण तुम्ही बाबळगाव मार्गे जाऊ शकत नाही. जाऊ शकतो? कसा आहे रस्ता? जोपर्यंत निलंगा मतदारसंघ शिरोणपाळ तालुका आहे तोपर्यंतच रस्ता चांगला आहे. जसं लातूर तालुका आला त्यावेळेस रस्ता खराब झाला. ज्याला स्वतःच्या गावचा रस्ता करता येत नाही त्यांनी आम्हाला विकासाची भाषा आमच्या भागामध्ये करू नये. माझं जाहीर आव्हान आहे, आम्ही ज्या पद्धतीने विकासासाठी निधी आणला, ज्या पद्धतीने गावातला विकास केला, प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही पैसे आणले. या भागातील रस्त्यांसाठी आम्ही जवळपास या भागातून आता 4 पदरी रस्ता जाणार आहे, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं, त्याचं नारळ फोडलं. 4 पदरी रस्ता जाणार आहे, 310 कोटी रुपये मंजूर झाले, टेंडर झाले, काम चालू होणार आहे. आता या शिरोणपाळ मधून हा 4 पदरी रस्ता जाणार आहे. अहो, काँग्रेसचे आमदार किमान बाबळगाव मध्ये सिंगल पदरी तरी रस्ता करा आणि मग आमच्या सोबत बोलायला या. आम्ही रस्त्याच्या पुढे गेलोय, आम्ही रेल्वे आणतोय. आणि निश्चितपणे दादा, इथली लढाई ना ही इथं स्थानिक मधली लढाई नाहीये. आज संभाजीला जे थांबवण्याचा प्रयत्न चाललोय, कारण त्यांच्या लक्षात यायला लागले की ह्या माणसाला जर थांबवलं तर आपल्याला जिल्ह्यावर आपलं वर्चस्व करता येईल. आज आपण आलात, त्यांना हे भगवलं जात नाही. त्यांना वाटतं की एवढे मोठमोठे माणसांच्या सोबत का येतात. आज ही आपली ताकद आमच्या पाठीशी आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज एखादा शब्द जरी आपण टाकला, त्या शब्दाला त्या पद्धतीचं मान त्या ठिकाणी दिलं जातं, हे मी आपल्याला आवर्जून सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये काय केलं यांनी करून यांनी विकासाची भाषा करतात. त्यांना पाणी पाहिजे होतं तर घर नेऊन पाणी चोरायला आलते. त्याला पाणी पाहिजे होतं मंगेश पाटील, तर कुठून पाणी चोरायला आले लातूरचे? घर नेऊन. आता मला सांगा, त्यांच्या ऐकण्यातला माणूस जर चुकून त्या ठिकाणी आपण त्याला मतदान केलं तर पहिलं काम काय करत? तू पाणी कुठं घेऊन जाईल? घरणीचं घेऊन जाईल का नाही? अहो, ते महाराणा प्रताप बाबळगावचा हिस्सा आहे, तुम्हाला माहिती आहे का? कुठे? मी आपल्या सर्व शिरोणपाळ जनतेला सांगतो, जोपर्यंत संभाजी पाटील आहे, एक थेंब पाणी घरणीतून बाहेर जाणार नाही. आणि कुणी मनामध्ये विचार आणू पण नाही. जो संभाजी पाटील हात जोडून त्यांना माहित नाही, दुसरं पण एक रूप आहे. मी माझ्या जनतेच्या समोर नतमस्तक होतो, याचा अर्थ म्हणजे माझ्या जनतेच्या हक्काचं जर घेऊन जात असेल, त्याचं नतमस्तक जे मस्तक आहे ते बाजूला पण ठेवण्याची ताकद त्या ठिकाणी. माझी आपल्याला विनंती आहे, विकासावर आपण बोलायला पाहिजे, विकासावर आपण पुढे जायला पाहिजे. विकासाची भाषा एकमेकांना सहकार्य करण्याची भाषा आपण करायला पाहिजे. एकमेकांसाठी आम्ही काम करत असताना जिल्ह्यामध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, सगळ्यांना समान दिलं. माझ्या शिरोणपाळ तालुक्याच्या दवाखान्यासाठी
तुम्ही पालकमंत्री असताना रुपये दिला नाही. माझं जाहीरपणे आव्हान आहे, तुम्ही या मतदारसंघाला पालकमंत्री असताना किती पैसे दिले. तुमची जर हिंमत असेल, तारीख तुम्ही सांगायची, वेळ तुम्ही सांगायचा, त्या ठिकाणी मी हजर होईल. जेवढा आम्ही दिला ना तुमच्या गावाला भरभरून, त्याच्यात 1% देखील पैसा तुम्ही दिला नाही. आणि या 2.5 वर्षामध्ये तुमचा एकंदरीत विकास, तुम्ही 10 वर्षामध्ये जेवढे पैसे आणले, त्या पैसे आमच्या शिरवानपाळ, माझ्या मतदारसंघ सोडा, माझ्या ह्या शिरवानपाळ शहरा एवढे पण पैसे त्यांनी त्यांच्या मतदारसंघाला आणले नाहीत. हे जरी त्यांच्या लक्षात येतं. 350 कोटी रुपयाचं काम आता आम्ही आमचं चालू आहे. 40 कोटी शहरामध्ये, 310 कोटीचा रस्ता, हे काम आपल्या पुढच्या भविष्यासाठी आहे. आणि रेल्वे लाईन देखील त्या ठिकाणी आम्ही चालू करतो. दादा मी सॉरी, मी थोडा अधिकचा वेळ घेतला, पण काही गोष्टी मला, पण हे सर्वजण तुम्हाला ऐकायला आलेले. पण शेवटी दादा माझी आपल्याकडे एक विनंती आहे. आमदार साहेब आपल्या सगळ्यांचे, मराठवाड्याचे आपल्या सगळ्यांचे नेते त्यांनी आहेत. आजपर्यंत त्यांनी आपल्या पाठीशी खूप भरभरून आशीर्वाद दिला. दादा तुम्ही जेवढी माहिती तुम्हाला आहे, म्हणजे आम्ही त्या इथं बाजूला ह्याच्यामध्ये चालत चाललो होतो, मस्जिदीकडे पूर्ण चिखल होता. प्रत्येकाला पावलं कसे टाकायचे माहीत नव्हते. पण तशा चिखलामध्ये कुठेही पाय न घसरता कशा पद्धतीने पाऊल टाकणं आणि कसं पुढे जाणं, हे जोपर्यंत जो शेतातला, खेड्यातला, पाड्यातला, जमिनीवरचा नेता आहे तोपर्यंत लक्षात येतो. एवढा अनुभव असलेल्या सगळ्यांमध्ये आम्हाला पुढे घेऊन चाललेलं दादा, थोडं आपल्याला आमच्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. काय होतं दादा, बोलत नाही याचा अर्थ बऱ्याचदा काही जण मला आज आले, आमचे प्रभू चव्हाण साहेब आज आले, मला त्यांनी रागवून गेले साहेब, म्हणजे संभाजीराव तुमचा सभा खूप शांत आहे, तुम्ही बोलतच नाही, बोलायला पाहिजे. पण कधी कधी भीती वाटते की बोललं तर एकदम टोकाचंच काहीतरी शब्द निघून जाईल. पण दादा आज मराठवाड्यामध्ये आज आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि जेवढा अभ्यास मराठवाड्यामधला, महाराष्ट्राचा प्रत्येक गावाचा जेवढा अभ्यास आपल्याला झाला, प्रत्येकाने कोण किती योग्य आहे किती नाही याची पूर्ण माहिती दादा आपल्याला. आणि आमची इच्छा आहे या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता परत आणण्यासाठी आपण त्या ठिकाणी पुढाकार घेणं गरजेचं आहे. सर्वांनी मिळून एकत्रित जे ज्याच्या उणिवा असतील त्याला योग्य ते उणिवा दाखवणं गरजेचं आहे. आणि विकासासाठी दादा आपण केंद्रामध्ये ज्या वेळेस, आज आम्हाला या गोष्टीची खात्री आहे दादा, आज जरी आपण मंत्री म्हणून नाहीयेत, खासदार म्हणून नाहीयेत, पण केंद्रामध्ये जेवढं वजन रावसाहेब पाटील दानवेंचं आहे तेवढं वजन कुणाचं नाहीये हे देखील आम्हाला माहिती आहे. आणि दादा आपण भविष्यामध्ये ज्या रेल्वे प्रकल्पासाठी आपल्या हाताने आपण त्याला पुढे ढकललेला प्रोजेक्ट आहे, ज्या वेळेस मला अश्विन वैष्णवकर जायची वेळ आली, आमच्या रेल्वे मंत्री मला दादा त्यांनी तुमच्या घरी आले, त्यांनी जरी आपले कॅबिनेट होते तरी प्रत्येक गोष्ट त्यांनी आपल्याला विचारून त्या ठिकाणी केली. रेल्वेच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय मी जवळून त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना, जरी ते सिनियर होते, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या सूचना त्यांनी घेत होत्या. त्याच्याशिवाय त्यांना पुढे जाताना अडचणी बऱ्याच येत होत्या, त्याच्यातून तुम्ही मार्ग काढून देत होता. दादा माझी शेवटी या आनंदपाळ मंदिराकडे आणि या जनतेच्या वतीने एवढीच मागणी आहे की किती दिवस या शिरवानपाळ तालुक्याच्या जनतेने आमचा सत्कार करायचा नाही. हो, तुम्हाला संधी पाहिजे का नाही सत्काराची? हो, जर आपल्याला संधी सत्काराची पाहिजे असेल तर एकदा दादांना पण सांगावं लागेल, दादा आता बस झालं की आता तुम्ही पुढाकार घ्या. आणि या शिरवानपाळ, माझी इच्छा आहे, खूप दिवस झाले, 5 वर्ष झाले दादा, मला वाटत नाही का या सगळ्यांचा तुमचा हार घ्यावा, तुमचा सत्कार घ्यावा, तुमचा पेटा घ्यावा, वाटत नाही का? ज्यावेळेस मी पाहतो ही माझ्या जबाबदारी आहे, मनाला खूप वेदना होतात. ज्यावेळेस एखादा माणूस येत असताना टोपी शाल घेऊन येतो, ते मी घेऊ शकत नाही, हे माझ्या मनाला वेदना येतात. मला असं वाटतं की ह्या वेदनेतून
केंद्रामध्ये आमची वकिली आणि ह्याच्यातला मार्ग तुम्ही काढावा, हा शब्द शिवरानपाळकरांना आपण या ठिकाणी द्यावा, ही विनंती मी आपल्याला करतो. आणि शेवटी संतोष कुठे गेले, काळजी करू नका. त्यांनी बोलत असताना सांगितलं की आपल्याला शिवरानपाळ मायनस गेलं. हे बघा, मी कमी पडलो. मी कधीच कुणाला म्हटलं नाही की शिवरानपाळांनी मतं कमी केले, कमी टाकलं. एक माणूस सांगा, कधीतरी मी म्हटलो का? पण आज मी माझा लेखाजोखा, कामाचा लेखाजोखा तुमच्या सर्वांच्या समोर दिलेला आहे. या सर्वांच्या समोर तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. येणाऱ्या विधानसभेसाठी आमच्या माय माऊलीचा, आपल्या सर्व भावांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. शेवटी या प्रसंगी एवढंच बोलतो, जर आपण मला विधानसभेला आशीर्वाद द्या, ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये मी आपली सेवा केली त्याच पद्धतीने भविष्यात देखील सेवा करणार आहे. आशीर्वाद देणारच का नाही? जर आशीर्वाद देणार असताल तर एकदा हात वर करून सांगा, भैया आमचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. या सर्व माय माऊलींचं, भावांचं आपण दिलेल्या आशीर्वादासाठी मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाषण ऐकायचे, जय म्हणजे लोक वाट बघून असतात, ते भाषण करणार. मी थोडा वेळ घेतला आमदार साहेब, पण मला वाटतं की आपण मन मोकळे, आपण बसणार आहे ना. प्रेम करणारं कुटुंब आहे. आज दुपारचा एक छोटा प्रसंग आहे. अरविंद यांनी या सगळ्या आशा कार्यकर्त्या आणि महिलांचा या ठिकाणी मीटिंग घेतली आणि त्या राजपूत मॅडम भाषण करताना म्हटलं की भैयासाहेब म्हटलं, आतापर्यंत आशा कार्यकर्त्यांना, अंगणवाडी कार्यकर्त्यांना फक्त कामच सांगितले, पण आमचे नाव कुणी विचारले नाही. पण अरविंद भाईंनी प्रत्येकाला उठव करून त्यांचं नाव विचारलं, ते किती वेळ काम करतात, म्हणजे एवढी विचारपूस करणारं हे कुटुंब आहे. कुटुंब वत्सल मातृत्वाचं मन असणारं हे कुटुंब आहे. मी पुनश्च एकदा भैयांचे आभार व्यक्त करतो. आणि यानंतर मी ज्यांना बोलवणार आहे, दसांना खरं तर या शिवरानपाळ तालुक्यामध्ये 21 मतं होती आपल्या निवडणुकीच्या वेळेस, आणि त्या 21च्या 21 मतं ही धस अण्णांना या तालुक्याने दिलेली आहेत. मी सन्माननीय सुरेशांना धस यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरदाजी बेंबळगे, आदरणीय आपल्या सर्वांचं नेतृत्व रावसाहेब पाटील दानवे दादा, माजी राज्यमंत्री भारत सरकार, नाही आमचा हळूहळू आवाज वाढतो, भैयांचा डायरेक्ट ताप पडतो, आमचा फर्स्ट सेकंड थर्ड ताप, आणि छोटू भैयाचा तर एकदम तापच्या पुढचा स्पेशल डबल ताप होतो किंवा स्पोर्ट्सच्या ह्याच्यावरती जातो. आदरणीय अक्का माजी खासदार मंगेश पाटील, तालुका अध्यक्ष दोंडीरामजी सांगवे, गोविंद चिंचपुडे, भारतभाई साळुंके, अप्पाराव नागकरे, प्रमोद लोभे, किरण उडगे, अरविंद भैया, मायावती धुमाळे, सौभाग्यवती, नगराध्यक्षा शिवरानपाळ, गोविंदाबा कोळकार, नगरसेवक श्री अनिल शिंदे, रघु साळुंके, डॉक्टर रवी भातांबरे, नरसिंग किरालदार, नागेश शिंदे, संजय गोरके, आणि माझ्या वेळेस होते ते विशाल गायकवाड, सर्व सहकारी. मी यापेक्षा अधिक नाव घेऊ शकत नाही. जर याच्यामध्ये कोणाचं नाव विसरलं असेल आणि ज्याला कोणाला काही द्यायचं असेल, कोणाला काही हसाडायचं असेल, तर त्यांनी यादी देणाऱ्यांना हसाडावं, मला अजिबात हसाडू नये, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो. ज्याचा अक्षर असेल त्याचं त्यांनी बघून घ्या. आमच्यावरती कसलाही टेंबा वगैरे पिटू नये, पाठवू नये, अशा प्रकारची या ठिकाणी विनंती. आता आदरणीय संभाजीबाईंनी सांगितलं आणि त्यांच्या अगोदर एक कार्यकर्ते बोलत होते, मला वाटतं उपनगराध्यक्ष होते या नगरीचे, आणि मला खरोखर 21च्या 21 मतं, आणि मी मुळात निवडूनच आलो
ते लातूर जिल्ह्याच्या मताधिक्यावरती निवडून आले आणि त्यातल्या या मतदारसंघातली बहुतांशी मतं ही मला झालेली आहेत. आदरणीय दानवे दादा हे आजचे काम करणारे कार्यकर्ते नाही. आदरणीय वसंतरावजी भागवत साहेब यांच्या कालावधीपासून मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले प्रमोदजी महाजन साहेब, आदरणीय मुंडे साहेब यांच्या बरोबर आम्ही दादांना काम केलेलं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि आता तर सगळे लोक आहेत, सर्व यंत्रणा आहेत, आमदार आहेत, माजी मंत्री राहिलेले आहेत. परंतु ज्या कालावधीत भारतीय जनता पार्टीला कोणीच नव्हतं, एखादा मोर्चा काढायचा असले तरी 7 किंवा 10 माणसाच्या वरती माणसं जमात होत नव्हती, अशा कालावधीमध्ये हे दानवे दादांनी काम केलेलं मी माझ्या डोळ्यांनी आमच्या तालुक्यामध्ये पाहिलेलं. आणि एक वेळा मुंडे साहेबांनी आमच्या तालुक्यात भारतीय जनता पार्टीची सभा घेतली होती. स्टेजवरती 13 जण बसलेले होते आणि खुर्च्यावर 12 जण बसलेले होते. तर मुंडे साहेब एक जणाला उठून भाषणाला उठले आणि म्हणले की एक काम करा, आपल्या 13 पैकी एक जण खाली उतरा आणि खुर्चीवर जाऊन बसा, म्हणजे स्टेजवरती 12 आणि खाली 13 राहतील. आणि त्या 13च्या पुढे त्यांनी जे भाषण चालू केलं ते समोर 13,000 माणसं बसली. अशा प्रकारचं भाषण केलेलं सुद्धा आम्ही जुन्या भारतीय जनता पार्टीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी पाहिलं. तेव्हा दादा आमचे आदर्श आहेत. दादांच्या बद्दल आम्ही काय बोलावं. रेल्वेमध्ये आमच्या इकडची म्हणजे महाराष्ट्राची जी गुणवंत मुलं आहेत, जे कुस्तीमध्ये इंटरनॅशनल स्तरावरती गेली, परंतु रेल्वेच्या नोकरीचं दार त्यांना उघडं होत नव्हतं. मी अनेकांना घेऊन गेलो, दादांनी आमची अनेक मुलं लावली, त्यांचे संसार सुखी झालेले. परंतु दुर्दैव असं आहे की आमचे दादाच नेमके आज यावेळेस तिथे नाही. राज्यमंत्र्याचं 100% कॅबिनेट मंत्री आम्हाला यावेळेस त्यांना पाहता आलं असतं, परंतु असो, मी त्याच्यावरती अधिकचं काही भाष्य या ठिकाणी करणार नाही. आणि आदरणीय दादांनी आणि त्याच्या अगोदर उपनगराध्यक्ष महोदयांनी सांगितलं की काही लोक टीका करतात, टिप्पणी करतात की ही वारी कशासाठी, हा दौरा कशासाठी. ते आपसुकच आहे. 100 गावांचा दौरा आहे मतदारसंघातला, जवळपास 300 किलोमीटर ते फिरतायत आणि दररोज 25 किलोमीटर. आता जे म्हणत असतील, जे टीका करत असतील, त्यांना माझी विनंती आहे, बाबा हे 300 किलोमीटर चालत असतील तर तुम्ही 150 तरी चालून दाखवा ना. मग पायाला फोड कसे येते, पायाचे कातडे कसे जाते. आणि 15 किलोमीटरच्या नंतर पुढे चालायला लागलो कसं कसं वाटतं, आता कसं वाटतं, मग फोड आल्यावर गोड गोड वाटतं. हे सगळं त्यांना मला वाटतं कळेल. म्हणून आणि काय, निंदकाचे घर असावे शेजारी. भैयासाहेब, निंदकाचं घर शेजारी असलं तरच आपण सुद्धा चांगले वागतो. कोणीतरी टीका टिप्पणी करणार पाहिजे तर आम्ही सुद्धा नीटनाटक वागतो, आम्ही सुद्धा नीटनाटक चालतो. आणि टीका ही झालीच पाहिजे राजकारण्यांच्या वरती, त्याच्यावर शिवाय राजकारणी सुद्धा सुधारत नाही. पण असो, पायी दौरा का आहे तर माझं मत आहे की आम्ही जे राजकारणी आहोत, आमच्या राजकारण्यांच्या जवळ खुशमस्करी सुद्धा लोक भरपूर असतात. गावात किती वाटोळ झाले तरी काही गडी म्हणत असतात आपल्याशिवाय गावात पर्यायच नाही. भैया साहेब बहुत अच्छा है, भाई साहेब बहुत अच्छा है. आणि पीटी उघडल्यावर त्या गावात मताचाच पत्या नाही, असं सुद्धा कधी कधी होतं. आणि राजकारणामध्ये एक गुत्तेदार नावाची गँग आहे, तुम्हाला सांग, कॉन्ट्रॅक्टर, हे उगवत्या सूर्याला नमस्कार घालणारे अवलादे असतात. हे कोणताही पक्ष निवडून येऊ, दादा जर पालकमंत्री असले की दादाच्या दिवस उगता उशाला हात घालायला ते धडे असतील.
आणि दादाचं सरकार गेलं, देशमुखाचं आलं की देशमुखात सुद्धा दिवस उगायला येतात. भले देशमुख 10च्या नंतर गडीवरून खाली येऊ, परंतु हे मात्र सकाळी 7 वाजता तिथं असते. आणि हे उगवत्या सूर्याला नमस्कार घालणारे अवलादे असतात. त्याला मलिदा गँग म्हणायचो आपण. मलिदा नाही का वाटेत कुठं बी. कदाचित शिरूर आनंद पाळच्या या मंदिरामध्ये सुद्धा किंवा हाजी मलंगचा एखादा असेल त्याला मलिदा वाटतो म्हणतो आपण. एखाद्या कोणत्या देवाचा वाटतो त्याला मलिदा वाटतो म्हणतो. तशी ही मलिदा गँग असते ना, हे मलिदा गँग सोडून सर्वसामान्य दीन दलित गोर गरीब माणसाचं दर्शन होतंय, त्याच्यासाठी ही वारी आहे. सामान्य माणसाचे प्रश्न कळतात. कधी आमच्या सीआरपी भगिनीला घेऊन आम्ही या ठिकाणी बोलू, माय तुझं नाव काय, तुझं आडनाव काय. आमचे आशा कार्यकर्ता कधी समोर येणार, अंगणवाडी ताई आमची कधी येणार. अंगणवाडी मदतनीस तर माय बिचारी फार लांब राहायची, तिला कधी. अहो मागच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त 25 रुपया रोजावरती जर सगळ्यात जास्त काम कोणी केलं असेल तर ते आमच्या आशा वर्करांनी या माय माऊल्यांनी केलं. घाबरल्या नाही, मास्क घालून पुढे आल्या. आणि सामान्य एखाद्या दलित वस्तीमध्ये जाणं होतं, एखादा प्रश्न असेल तर लगेच सामान्य माणसं येतात, आमचं एवढं करा. आता उठल्यावरती ते नाही का म्हणले बजरंग बलीच्या मंदिराचं काम केलं पाहिजे. प्रश्न हे कधी न संपणाऱ्या. कितीही तुम्ही आणि भैयांनी 2 टर्म या भागाचे आमदार आहेत आणि पलीकडच्या निलंगा औसा मतदारसंघाचे 3 टर्मचे झालेले. आणि भैया घाबरण्यासारखं कारण नाही. 3 टर्म, तिसरी टर्म जरा अवघड असते. मी सुद्धा लढला बरं का. 3 टर्म खालच्या मतदारसंघात आणि वरती एक तुम्हीच. मला तर अशा जागेवर दादा आम्ही उमेदवारी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री पंकजाताई यांनी मुंडे साहेब असल्यापासून आतापर्यंत आमची भारतीय जनता पार्टीची ही जागा डिपॉझिट जप्त जागा, आणि त्याच्यावर मला म्हणलं लढा तुम्ही. म्हणलं चला. पण झालं, सगळ्यांनी सगळीकडून सहकार्य केलं म्हणून आमची नाव काढायला गेली बरं का. तर असो, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही, पण भैया साहेब आपली 3 टर्म झाली, 4थी टर्म आपली आता येणार. आणि काय सिनियर माणसं तरी सुद्धा तुमच्याबद्दल चर्चा काय. इथं बोलताना एक व्यक्ती म्हणला की कोणी त्यांच्या शर्टला धरू शकतं, कोणी इकडे भैया इकडे चला, भैया साहेब तिकडे चला. ह्याच टाईपचा राजकारणी लागतो लोकांना. त्याचं मनगट, राजकारण्याचं मनगट हे कायमस्वरूपी लोकांच्या हातात बसणारं असावं, सामान्य माणसाच्या हातामध्ये बसणारं मनगट असावं. एवढं मोठं मनगट नसावं की ते गरीब माणसाच्या हातात बसू नये. आणि मग ज्यांची मनगट तुमच्या हातात बसत नाही अशा लोकांना तुम्ही निवडून देऊ नका. हे मनगट सोपं आहे आपलं. यांचं कपडे फाडले तरी चालतंय, इकडं वडलं तरी जमतंय. आमका भैया साहेब तरी बिहार म्हणतो, एखादा म्हणतो शिरूर आनंद पाळ हे हाँगकाँग झालं पाहिजे, तरी सुद्धा भैया साहेब त्याला म्हणणार 100% विचार करू. त्याला ते उलट बोलणार नाहीत. आणि एखादा माल हाणण्याला जरी आला, त्यांनी अर्धा किलो ठोका जरी आमच्या भैयाच्या कानात टाकला तरी भैया त्याला म्हणतो तुझंच बरोबर आहे. असाच राजकारणी लागतो. आणि तो 4थ्या टर्मला जर गेला तर मान्य आहे, 100% हे नेतृत्व जे आहे ते राज्याच्या पहिल्या 10 मध्ये तुमचा नंबर लागणार आहे. आणि तो नंबर लागला तर त्यांच्या फायद्याचा नाही, सामान्य माणसाच्या फायद्याचा आहे. म्हणून माझं मत आहे की मनगट हातात बसणारे लोक तुम्ही निवडून द्या. आणि कोणते लोक निवडून द्या. मी कोरोनामध्ये यांचा उल्लेख केला, तसा निश्चितपणे या कुटुंबाचा सुद्धा उल्लेख करेल. मला वाटतं एक वेळा भैया साहेबाला सुद्धा कोरोना झाला, आमच्या छोटू भैयाला 2 वेळा त्याच काळात. आणि कायमस्वरूपी रस्त्यावर होता. हे बाकीचा विकास हे ते सगळं सोडून द्यावं.
आणि विकासावर घ्यायच्यावर मत होतात का? अरे मत लोकात मिसळते कोण, काय प्रश्न, काय काय चाललंय तुझं माझं, रामराम सामसाम, याच्यावरतीच मत जास्त आहेत. विकासावर मत मांडल्यावर निदान करून उड्डाण पूल काढा, शिरून आनंद पालच्या पुढे भालकीला नेऊन फोडा, त्याच्यावर सुद्धा मतदान होत नाही. मतदान कशावर होतंय? वागणं कसं आहे तुमचं, बरं आहे का, काय चाललंय काका मामा, कुणाच्या सुखाला दुःखाला. कोणताच पुढारी कोणीच कुणाला बाजार आणून देत नाही. शनिवारचा का रविवारचा कोणत्या वारी बाजार असेल मला माहित नाही. शिरून आनंद बुधवारी आपलीच पिशवी आपल्याला बाजाराला जावं लागतं बरं का. बाजार कोणताच पुढारी आणून देत नाही. पण निदान तुमच्या सुखामध्ये तुमच्या दुःखामध्ये कुणाचं काही वाईट घडलं त्याच्या अंत्यविधीला तरी या कुटुंबातला कोणी ना कोणी माणूस पाहिजे, अक्का असल्या पाहिजे, किंवा अरविंद भाई असले पाहिजे, किंवा भैया साहेब तरी आले पाहिजे, गेले पाहिजे. नाही बाबा अंत्यविधीला आला, सावडायला नाही तर दशक्रिया विधीपर्यंत 13व्या दिवशी आला पाहिजे. कुणी का येत आहे का नाही हे कुटुंब? बस झालं, पाच झालं. मी मला विकास सोडाव की एवढ्या कुठे एवढं दिलं, तेवढ्या कुठे तेवढं, डोक्याचं डोक्यावर जातं, जाऊ. मग दुसरा कोणता माणूस आहे हा माणूस सोडून या कुटुंबामध्ये लोकांच्या पर्यंत कोणता पोहोचतो? आणि जर हा माणूस सुख दुःखामध्ये पोहोचत असेल तर तुम्ही हाच माणूस चॉईस केला पाहिजे. आणि मला वाटतं कोरोनाच्या कालावधीत रस्त्यावरती छोटू भैया रस्त्यावरती होते, लोकांच्यात कुणाची काय अडचण आहे, इथून पेशंट हलवायचं का, स्टेबल करायचं का, बेड मिळतोय का, संभाजीनगरला मिळतोय का हैदराबादला मिळतोय, इकडं पेशंट पाठवायचं का पुण्याला पाठवायचं, सोलापूरला पाठवायचं, हे ज्या कुटुंबाने केलं, लोकांनी त्यावेळेची गरज म्हणजे त्यावेळेची जी नड होती, अडचण होती, त्या कालावधीत जे लोक जे कुटुंब रस्त्यावरती आलं त्या कुटुंबाला मार्ग दिले पाहिजे असं माझं मत आहे. आणि दुर्दैवानं मोठ्या निलंगेकर साहेबांचं सुद्धा त्याच कालावधीमध्ये निधन झालं. आणि तिथे सुद्धा मला वाटतं छोटू भैया पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत दोन्ही बंधू तिथं होते. कारण त्यावेळेस माझं सुद्धा फोनवरती कंटिन्यू त्यांच्या बरोबर बोलणं हे चालू होतं. हे तो दिवस यायला नको होता, परंतु दुर्दैवाने तो दिवस सुद्धा त्या कालावधीमध्ये पाहण्याची वेळ आमच्यावरती आली. आणि मला आता भैयासाहेब बोलले म्हणून मला दोन शब्द बोलायचे. भैया विलासराव देशमुख साहेबांचे चिरंजीव, तत्कालीन पालकमंत्री, सगळ्यात जास्त संधी कुणाला होती कोरोनाच्या काळात मोठं होण्याची, तर मला वाटतं ती विलासराव देशमुख साहेबांच्या थोरल्या चिरंजीवाला होती. कारण ते त्यावेळेस मेडिकल एज्युकेशनचे मंत्री होते. आमच्या डोक्यात राजेश टोपे राहिला, ते बिचारा निदान टीव्ही वरती येऊन बोलत तरी होता, अशा प्रकारे तसं झालंय, तशा प्रकारे असं झालंय. हा राजेश टोपे आपला आरोग्य मंत्री म्हणून बोलत, पण मेडिकल एज्युकेशन ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त मोठं डिपार्टमेंट आहे ते आमचे मंत्री मात्र परदेशात होते त्या कालावधीत, असं मला वाटतं. बरं मी याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही. पण त्यांना विलासराव आम्ही पाहिलेले 99 पासून, आम्ही 99चा आमदार आहे. मला तर मामाच्या गावचा आमदार म्हणायचं, तू माझ्या मामाच्या गावचा आमदार, बरं का. पण विलासराव देशमुखांचं वागणं बोलणं चालणं फार वेगळं. पण पुढच्या पिढीचं तसं आहे असं मला काही वाटलं नाही. कारण त्या कालावधीत तुम्ही सहृदय होता, तर मला वाटतं त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्या मेडिकल एज्युकेशन मध्ये जायला पाहिजे होतं. काय चाललंय काय नाही, इथं बेड आहे का, तिकडं आहे. अरे त्या कालावधीत आधाराची गरज होती, औषधोपचारापेक्षा आणि पैशापेक्षा सगळ्यात जास्त कशाची गरज होती? ए तू घाबरू नको, मैं तेरे साथ है, चल. तसंच पेशंट नीट होतो. ते ज्यांनी केलं त्यांच्या पाठीमागे लोकांनी राहावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. आता अंगणवाडी ताईचं यांचं सध्या जरा मला वाटतं एकनाथराव शिंदे साहेबांच्या कालावधीत बरं झालं. 10 लाखापर्यंत आता जर काही चुकीचं वगैरे झालं तर विमा वगैरे अशा काही योजना केल्यात सरकारने जाहीर. आणि
काय आहे की माय माऊली जास्त येते. मी इकडचं सांगत नाही, शिरूर आनंदफळचं मला माहिती नाही काय असं, ते तुम्हालाच माहिती. पण आमच्या इकडे जर खरं जर पाहिलं ना तर 90% संसार जे टिकलेत ना, खरं जे संसार चाललेत ना, आई शपथ ह्या माय मावल्यांमुळे चाललेत. आमच्या इकडं नसेल शिरूर आनंदफळाचं तसं नसेल, इकडं फार वेगळं असेल, आम्हाला काय माहिती नाही. आमच्या इकडं असं होतंय की ही सकाळी जर आमच्या घरी दूध घेऊन केंड घेऊन गेला तर दूध खाली करतो आणि संध्याकाळी असाच येतो, सरळ दूध येतो. आणि आल्या म्हणतो, हा गाय धुतले का, पानावले का, अंधारा काढा. बर का, दिवसभर शेण बिन सगळं काढायचं, ते आमच्या माऊलीनेच काढायचे, लेकरं शाळेत पाठवायची. हे मूळ संसार जे आहे ते टिकलेतच माय मावल्यांमुळं. त्याच्यामुळं मी अधिकच या ठिकाणी बोलत नाही. आणि चांगलं चाललंय. तिकडून मोदी साहेबांचं धान्य बी येतंय मोफत, आता वरून 1,500. बरं का, त्याच्यामुळे काही काही लोक म्हणते आला आता आमच्या इथं शेतात माणसं भेटत आहेत का नाही का, असे बी काही उलटे सुलटे कशावरती काय. आणि काय की बरेच लोक असे असतात गावात, ते पारावर बसतात. बरं का, एखाद्याचं गरीबाचं लेकरू चाललं की त्याला म्हणते, आयला हे लेकरू द्यायला आणि हे मोठं होईल का, तर ते लेकरू मोठं होत. मोठं झालं की म्हणजे हिचं लग्न होईल का, पुढं ते लग्न बी होत. आणि लग्न होऊन जाऊन ती माय मावली येते जाते त्यावेळेस हिचा संसार टिकल का, ह्यांचीच काळजी, ह्या हरणाऱ्यालाच काळजी असते जबासले. आणि ती परत मग 2 मुलं एखाद्या पुढं काही कालावधीत 2 मुलं घेऊन गावच्या यात्रेला येतील. समजा येळा अमावस्या काय आपल्याकडे असते ना, मोठीला येळा अमावस्या, त्यावेळेस समजा ती माय माऊली सासरवरून माहेरला आली आणि 2 लेकरं हातात घेऊन चालली, तर हे जे हरणारे पारावर बसलेले असते ते म्हणते, आता हिचं झालं रे, ही पोरांचं कसं राहणार. असे सुद्धा अवलादीचे लोक असतात. म्हणून भैया साहेब यांची काळजी करू नका. जे आमच्या वारीला पायी दौऱ्याला नावं ठेवतो, अरे मतदारसंघाचा संपर्क होतो आणि ह्या मतदारसंघातला गोरगरीब मतदार राजा म्हणजे प्रत्येक मतदार राजा, मतदार हा राजा आहे. आम्ही त्याचे सालकरी आहेत, आम्ही त्याचे सालकरी गरे, आम्ही त्याची सेवाच केली पाहिजे. तो किती वेळा वाकडा बोलला तरी बी त्याला. आणि भैयासाहेब, आता आम्ही सगळ्या राजकारण्यांनी एक मिळून ठरवायचं की फेसबुक व्हॉट्सअप वरच्या कमेंट अजिबात वाचायचा नाही. जो राजकारणी कमेंट वाचेल त्याचं वाटोळ झाला बिलकुल. कोणी किती शिव्या दिल्या तरी त्याला म्हणतं बहुत अच्छा, आणि पुढे चालायचं. हा, कोणी कार्यकर्त्यांनी सुद्धा कोणाला फोन करायचा नाही, तू असं का लिहिलं, नाही तर रेकॉर्ड करून टाकेल लगेच. अंबाजी भेटलं तर मला दम देतो. कारण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जग आलेलं आहे. बरं का, या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुठं अडचणीत यायचं नाही याची सुद्धा थोडीशी काळजी घ्या. आणि कुणी काही म्हणो, अरे देशाच्या पंतप्रधानाला शिव्या द्यायला कमी करीत नाहीत आपण. किस बात की क्या आहे, आपण तर बहुत छोटे, त्यांना शिव्या देतात म्हणजे आपण गप्प बसायचं. त्यांना 1000 दिल्या आणि आपल्याला जर 100 दिल्या तर आपण म्हणायचं अजून 40 दे, मग माझा वजन वाढतंय म्हणायचं. आपल्याला शिवाय दिल्यावर वजन वाढतं म्हणायचं. कमेंट वाचायचं नाही, वाईट वाटत, फक्त त्याला चांगल्या पद्धतीने उत्तर द्यायचं काम करायचं, एवढंच नम्रपणे या ठिकाणी सांगतो. आणि ही जी यात्रा आहे, आता मला वाटतं 2 तारखेपर्यंत, 2 लाखेचा समारोप. 4 तारखेला आम्हाला मध्येच बोलवलं, अगोदर पंकजाताई नाही त्यांनी बोलवलं होतं, आता दादांनी बोलवलंय. त्यामुळं मी छोटा कार्यकर्ता आहे, मी पुढच्या सुद्धा तुमच्या वाटचालीला या ठिकाणी भैया साहेबांच्या अनंत अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. खरं तर कोविडचा विषय आपण काढला. कोविडमध्ये त्यावेळेची सत्ता काम करत नव्हती म्हणून भैया साहेबांनी ग्रामीण रुग्णालयाला मदत केली आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दादांनी सुद्धा दिलं होतं.
यानंतर मी ज्यांचं मुख्य मार्गदर्शन आपल्या सर्वांमध्ये होणार आहे असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय दानवे साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. ज्यांनी आपल्या मतदारसंघाच्या यात्रेची सुरुवात केली ते आपले लोकप्रिय आमदार संभाजी भैया निलंगेकर आणि ज्यांचं मार्गदर्शन आपण आता ऐकलं ते आमचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेशजी धस, लोकसभेतील माझ्या सहकारी अक्का, ज्यांचे नावं धस साहेबांनी घेतले ते सारे मंच उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिक बंधू भगिनींनी बांधमित्रांनो, धस साहेबांचं मार्गदर्शन आपण ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर या यात्रेची टीका करतायत ते लोक. संभाजी भैयाने मी आपल्या बोलण्यात सांगितलं की टीका करतात. धस साहेब एकदा मोदीजीने आम्हाला बोलवलं, सगळ्या खासदारांना महाराष्ट्रातल्या, आणि आम्हाला साधा प्रश्न विचारला कि भैया तुम शिरूर आनंदपाल को जब जाते हो तो वही लोग तुमको मिलते जो रोज मिलते, आज जब शिरूर आनंदपाल जब छोड़ते हो तो वही लोग तुमको छोड़ने के लिए आते, लेकिन उसके बाहर भी एक कार्यकर्ता है जो अभी बैठा है, इसको कब मिलते आप. आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की सकाळी गुड मॉर्निंग करला तेच आणि गुड नाईट करला बी तेच, पण हा जो वर्ग बसला या वर्गामध्ये सुद्धा आपण कधीतरी गेलं पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या यात्रेचं महत्व ते सामान्य माणसाच्या भेटीगाठी या यात्रेच्या निमित्तानं होता. तुमचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. आता संभाजी भैया तुमचे आमदार 2009 2014 ते तुवार मुख्य एका ठिकाणी जाऊन तुझं 2009 2014 2019 आणि आता 2024 आहे. मग संभाजी भैया 3 वेळेस आमदार राहिल्याच्या नंतर आता चौथ्यांदा आमदार करायचा की नाही विचार आपल्याला करायचा आहे. कारण काही मंडळी या राज्यातल्या काही नेतृत्वाला टार्गेट करू लागली, टार्गेट. कारण यांचं नेतृत्व राज्याच्या पातळीवर गेलंय, हे राज्याचे मंत्री झालेत आणि जोपर्यंत यांना खाली खेचत नाही तोपर्यंत आपला खेळ जमत नाही असा डाव धरून काही लोक बसले. आणि त्याच्यात जर कोणी डाव धरून ठेवला असेल तर तो संभाजी भैयावर ठेवला. आणि माझं मत त्यांच्यावर नाही, ते या निलंगा मतदारसंघावर त्यांचा डाव आहे. इथला माणूस मोठा होऊ द्यायचा नाही. आणि तुमच्यावर यावरची जिम्मेदारी आहे की राजकारणाचं वारं कोणत्याही दिशेनं जर वाहत असलं तर या ठिकाणी संभाजी भैया निलंगेकर हे निवडून आलेच पाहिजे ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आता मी इथं आलो, भैया यांनी सांगितलं तुला जुना कार्यकर्ता आहे. मी संभाजी भैयाच्या आजोबाबरोबर मी एक निवडणूक लढलो 85ची. संभाजी भैयाचे वडील 85ची निवडणूक लढले होते. संभाजी भैया संघ मी आमदार राहिलो आणि आजचा संघ मी खासदार राहिलो. आता एवढे वर्ष राजकारणात मला 45 वर्ष झाले. आपण शेतकरी माणसं आहे, आपल्याला माणसाची फरक आहे. तुम्ही शेतकरी माणसं जसे बैल घ्यायला जर बाजारात गेले तर भैया बैलाची परीक्षा कशावरून करते शेतकरी माहिती नाही, दातावरून. हे किती दाती आहे, बरोबर आहे की नाही? हे किती दाती आहे, बैलाला किती दात असते माहिती कोणता? किती? 4 नाही 8 दात असते बैलाला. जर कोण वाटलं त्याचं 2 दाती असलं तर गोरा,
4 जाती असला टांग्याला हाणायला चालतो, 6 जाती असला तर जर हाणला चालतो, 8 जाती झाला म्हणजे बैल झाला. बैलाचे दात हलायला नाही तर त्याला माशी लागली. बैलाचे दात जर सगळे पडून शेवट झालं म्हणजे आता काही कामात राहिलं नाही. तशी बैलाची परीक्षा दातावर असते. पण म्हैस जर बाजारात घ्यायला गेला माणूस, तिचे दात नाही पाहत, त्याची कास पाहतोय किती लिटर दूध देईल. तशी बैलाची परीक्षा दातावून, म्हशीची परीक्षा कासावून. पण बोकड्या जर घ्यायला गेलेले तर त्याला ओळखून पाहतं किती किलोचं भरण आहे. प्रत्येक प्राण्याची परीक्षा ही वेगळी वेगळी असते का. तशी मला इतक्या जुन्या काळात धससाहेब माणसाची परीक्षा झाली. याचे चेहरे समोर राहिले की एकही माणूस याच्यातून भारतीय जनता पार्टीला मत दिल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट इतके तेव्हाचे बसले, पाणी असताना बसल्याचा अर्थ त्याचं ओळखायला हरकत नाही. एवढे दिवसून माणसं बघतो आपण. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बसेल माणसाला, इथं बसलेल्या मध्ये श्रीमंत कोण जरा वर हात करा बरं. अरे असेल ना कोणतरी, असेल ना. श्रीमंत कोण वर हात करा. नाही पण गरीब कोण वर हात करावर जरा एकदा. गरीब कोण पाहू तर अरे लाजायचं का. तुम्ही श्रीमंत कोणतं तरी असलं पाहिजे. गरीब कोण कोणावर हात करायचं. गरीब गरीब म्हणजे हा देश कोणाचा आहे आता. कोणाचा आहे. गरीबाचा देश. मग आता गरीब लोकांवर जरा 10-15 वर्षातला जरा डोकून पावर मागच्या बाजूला की ज्या सवलती तुम्हाला आता भेटू राहिल्या त्या 2014च्या अगोदर भेटत होत्या का. गरीबाला भेटत होत्या का. तोंडांत बोला. भेटत होत्या का. 2014च्या नंतर काही बरं चाललं की नाही. हे बघा 1971ला या देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या टायमाला इंदिरा गांधीने सांगितलं होतं तुम्ही मला मतदान करा, मी या देशातली गरिबी हटवून दाखवेन. जो उठला त्यांना पंजा ठोकला, जो उठला त्यांना पंजा ठोकला, जो उठला त्यांना पंजा ठोकला. बाई निवडून आली पण या देशातली गरिबी नाही हटली. 2014 पर्यंत तुमच्या सारख्या गरिबांना वाट पाहिली, हटली नाही. आणि मग सारे गरीब एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं जोपर्यंत गरिबातून प्रधानमंत्री होत नाही तोपर्यंत आपली गरिबीच हटत नाही. आणि 2014ला या देशाचं प्रधानमंत्री तुम्ही नरेंद्र मोदीला केलं. पहा कोण नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीचे वडील हे रेल्वे स्टेशनवर चहा करायचे आणि नरेंद्र मोदी चहा विकायचे. असा देशाचा प्रधानमंत्री तुम्ही केला. त्याला गरिबीची जाण होती आणि म्हणून मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा सुरू केला. मी केंद्रामध्ये त्यांच्याबरोबर फूड अँड सिव्हिल सप्लाय खात्याचा मंत्री होतो. आपल्या देशाची लोकसंख्या 2011 प्रमाणे 125 कोटी आहे. पण 80 कोटी लोक या देशात दारिद्र्यरेषेखाली. मोदीजींना सांगितलं या 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य एका महिन्याला मोफत दिलं पाहिजे. आपण 5 किलो धान्य मोफत. आम्ही गहू खरेदी करायचो 30 रुपये किलो आणि त्या टायमात तुम्हाला द्यायचं 2 रुपये किलो. 28 रुपये किलो मागं तुमच्या खात्यात तुमच्यासाठी मोदीजी केंद्राच्या बजेटमधून टाकायचे. केंद्राच्या बजेटमधून. आणि कोरोना नंतर आता 5 किलो धान्य मोफत दिलं. 2 लाख कोटी रुपये तुमच्या 80 कोटी लोकांवर या देशाचे प्रधानमंत्री खर्च करतात. या बशील गरीब लोकांनी ध्यान ठेवलं पाहिजे की याला म्हणतात प्रधानमंत्री गरीबाचा प्रधानमंत्री. आता आम्ही काही करायला गेलो काँग्रेसवर हे केलं तर काय होतं, ते केलं तर काय होतं. शेतकऱ्याच्या खात्यावर 12,000 रुपये टाकायचं काम जर कोणा केलं असेल तर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. कोण कोण शेतकरीवर आजकाल शेतकरी कोण कोण आहे. 12,000 रुपये येते ना भाऊ. मग तुम्ही 1,500 काय पोवले आता. 12,000 येऊ राहिले ना. 6,000 येते केंद्राचे आणि 6,000 येते राज्याचे. मला सांगा 2014च्या अगोदर गहू भेटत नव्हते.
2014च्या अगोदर तुमच्या खात्यावर 12,000 रुपये जमा होत नव्हते, तरी काही गावात लोग आहेत आधी रोटी खाएंगे फिर कांग्रेस को चुन के लाएंगे। अरे कमल धनी कांग्रेस को चुन के लाएंगे। मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा केला आणि देशातल्या श्रीमंताला आव्हान केलं मोदीजींनी आणि सांगितलं की या देशामध्ये 80 कोटी लोक गरीब आहेत, ह्या ज्या महिला बसल्यात ना ह्या दिवसभर काबाड कष्ट करतात आणि संध्याकाळी जर स्वयंपाकाला गेल्या तर शेतातून गवऱ्या आणतात किंवा काड्या आणतात, चुलीत घालतात, फुकणीना हवा फुकतात, त्यातलं दुपट नाकात जातं, तोंडात जातं, फेफडे खराब होते, डोळे खराब होते। श्रीमंताला सांगितलं गॅसवरची सबसिडी तुम्ही सोडून द्या आणि तुमच्या सबसिडीचे पैसे मी एका अकाउंटला टाकतो आणि 100 रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन या देशातल्या गरीब महिलांना मी देतो। तिथं बशी भेटले कोणाला गॅस भेटले सांगावर आपण सांगा एखादा कोणी गॅस भेटला का? गॅस भेटला असेल ना कोणी इथं की मावशी भेटला गॅस तुम्हाला? उभं राहा तुम्ही, उभं राहा, उभं राहा तुम्ही। आधी काय मावशी का मोदीजी मला सांगा बरं तुम्ही। पण मोदीजीवर गरीबाच्या यादीमध्ये या बाईचं नाव आहे। 80 कोटी पैकी 11 कोटी लोकांना 100 रुपयात गॅस कनेक्शन दिलं, पण गॅसची किंमत आहे 6,000 रुपये। तुमच्याकडून मोदीजी घेते 100 रुपये, 5,900 रुपये हर गॅसच्या कनेक्शनच्या पाठीमागं मोदीजी केंद्र सरकारच्या बजेटमधून पैसे टाकतात। याला म्हणते गरीबाचा प्रधानमंत्री। मित्र, हे गरीबाच्या कल्याणासाठी अजेंडा तयार केला। ज्याला घर नाही त्याला प्रधानमंत्री आवास योजनेतून घर दिलं, त्या घरामध्ये टॉयलेट नाही टॉयलेट दिलं, त्या घरामध्ये लाईट नाही लाईट दिला, त्या घरामध्ये गॅस नाही गॅस दिला, त्या घरातल्या कुटुंबाला 5 किलो धान्य मोफत द्यायला सुरुवात केली। जर गरीब असेल आजारी पडला तर 5 लाख रुपये एका कुटुंबाला दवाखान्यात देण्यासाठी सुद्धा मोदीजींनी व्यवस्था केली। आणि त्याच्यामुळं तुमच्या उत्पन्नाच्या साधनातून ज्या गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागत होत्या त्या साऱ्या गोष्टी आता सरकारनं उपलब्ध करून दिल्या। त्याचं कारण आहे की भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबामधून प्रधानमंत्री झाले, याचा फरक हा पडला पाहिजे। आणि तुम्ही फरक केला पाहिजे की 2014च्या अगोदर आणि 2014च्या नंतर या देशातल्या राज्यकर्त्यांनी भलं कोणाचं केलं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। आता सरकार आमचं आलं या राज्यामध्ये। 2014च्या अगोदर शेतकरी शेतातला विमा काढत नव्हता, कारण काढत का नव्हता तर भेटतच नव्हतं भरल्याच्या बातमी। पण मोदीजींनी आम्हाला सगळ्या ग्रामीण भागातल्या खासदाराला एकत्र बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करता, तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे सांगा। आम्ही त्यांना सगळ्यात पहिले सांगितलं, साहेब अतिवृष्टी असू द्या दुष्काळ असू द्या आमचे शेतकरी विमा भरतात पण त्यांना पैसे भेटत नाही। त्यांनी विम्याची पॉलिसी चेंज केली, असा सरळ विम्याची पॉलिसी बनवली की 2014 नंतर शेतकरी विमा भरायला लागले आणि शेतकऱ्याला विमा भेटायला लागला। आणि आता आमच्या राज्य सरकारमध्ये 2 जण होते, भैया बी होता आणि धस साहेब होते। आता एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विम्याची पॉलिसी काय केली माहिती तुम्हाला? तुम्हाला जर विमा भरायचा असाल हे बसेल शेतकऱ्यांना मी तुम्हाला पहिले वर हात करायला लावलं होतं की आहे की नाही शेतकरी कोणी, एकदा पुन्हा एकदा वर हात करा कोण कोण शेतकरी इथं। आमचं सरकार येण्याच्या अगोदर तुम्ही विमा भरत होते, कोणा जर 5,000 भरला, कोणा 4,000 भरला, कोणा 3,000 भरला, 4,000 विमा जर भरला आणि जर का विमा भेटत नसला तर डुबले आमचे 4,000 रुपये, कोणा 5,000 भरला तर डुबले आमचे 5,000 रुपये। पण आमच्या राज्य सरकारनं शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय घेतला की शेतकऱ्यांनी फक्त आता 1 रुपयात विमा काढायचा। याचा अर्थ विमा कंपन्या 1 रुपयात विमा काढत नाही, गोष्ट लक्षात घ्या। तुम्ही 5,000 विमा भरत होते, तुमच्याकडून घ्यायचा 1 रुपया आणि आपलं राज्याचं सरकार 4,999 रुपये हे राज्याच्या बजेटमधून टाकतं, तुमचा 1 रुपया घेतं आणि त्या विमा कंपनीला भरतंय। बघा हे गरिबाचं कल्याण करणारं सरकार आहे की नाही मला सांगा। आणि त्या पॉलिसीला वर हात करायला की शेतकऱ्याकडून किती पैसे घेतले पाहिजे
तर निलंगेकर भैया आणि आमचे धस साहेब त्या टायमात विधानसभेमध्ये होते. मित्र, जोपर्यंत मातीतला माणूस, शेतीतला माणूस विधानसभेत तुम्ही पाठवणार नाही, तोपर्यंत आपल्यासारख्या गरीब देशातल्या गरीब माणसाचं कधीच भलं होणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आज संभाजी भैया पायी फिरून आला. धस साहेबांनी त्यांच्या भाषेत सांगितलं तुम्हाला, मी माझ्या भाषेत सांगतो तुम्हाला. तेव्हा आपण शेतकरी माणसात, शेती माणसाला बोलती, फक्त शेतीची भाषा माणसाला कळाली पाहिजे. शेती माणसाला बोलती, खानदानी शेतकरी असला तर भाषा कळण, कागदावरचा शेतकरी असला भाषा कळणार नाही. खेड्यातला माणूस सकाळी उठला तर पूर्वीच्या काळात एक डब्बा घेऊन शेतामध्ये जायचा टॉयलेटला आणि साऱ्या शेतीला चक्कर मारून यायचा. त्याला सकाळी सकाळी शेती बोलत होती. एखाद्या कोपऱ्यात जर गेला आणि त्या ठिकाणी जर ज्वारी लहान असेल आणि बाकी ठिकाणी जर मोठी असेल तर त्या ठिकाणची ज्वारी मालकाला म्हणते, मालक तुमच्या निंदणाऱ्या ज्या बाया होत्या ना, त्यांनी तिकडं तिकडं निंदलं, आम्हाला दिलं सोडून, बघा आमच्यात कसं गवत झालं म्हणून आम्ही लहान लहान राहिलो. एखादा शेतकरी उसाच्या शेतात गेला आणि एखाद्या शेतातल्या कोपरा उसाचा पिवळा पडला आणि जर शेतकरी तिथे गेला तो म्हणतो, मालक तुमच्या बारकऱ्यानं बघा पाणी तिकडं सोडलं सगळं, आम्ही कसं भेगा पडल्या आमच्या जमिनीला, आमच्याकडे पाणी आलं नाही म्हणून आम्ही पिवळे पडलो. बा शेती बोलते की माणसाला सांगतो. माणूस गावात शेतात गेला पाहिजे, चारी कोपऱ्यात चक्कर मारला पाहिजे. शेती माणसाला बोलती आणि ती भाषा जर समजत असेल तर त्याच्यावर इलाज काढता येतो मालकाला. तसं संभाजी भैयानं आता गावागावात चक्कर मारणं लावला आणि तुमच्या साऱ्या गोष्टी ऐकून घेणार. तुमची भाषा संभाजी भैयाला कळू राहिली. आता शिवानंदपाळच्या मंदिराला मी 2014ला या ठिकाणी आलो होतो, तर तुम्ही लोकांनी 1 कोटी रुपयाची मागणी केली होती आणि आता आमचं नशीब पुन्हा किती 1 कोटी रुपये दिल्याच्या नंतर तसं नारळ पुन्हा आता माझ्या हाताने पडलं. दुसरा उचला चुकून 1 पट्ट्या. आता आमच्या मारुती महाराजाचं काय, म्हणजे तिकडं कोपऱ्यात भैया पाणी गेलं नाही, लागलं बोलाल ते. आता बरोबर तुझं म्हणणं, ती भाषा भैयाला समजली, त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला मी देऊन टाकतो. या यात्रेचा खरा अर्थ तोच आहे की कान्या कोपऱ्याला गेलं पाहिजे, सामान्य माणसात गेलं पाहिजे आणि त्यांचं समजून घेतलं तर पुढचे प्रश्न मतदारसंघाचे सोडायचे सोपे असतात. लोक टीका करतात, लोक टीका काय नाही करत. आम्ही लाडकी बहीण योजना काढली त्याच्यावर बी टीका करायला लागलेत लोक. अरे या देशातल्या माय मावल्याला जर का 1,500 रुपये सरकार जर देत असेल तर काँग्रेसवाले म्हणते ही योजना बंद होणार आहे, फक्त निवडणुकीपुरते आहे. मी माय मावल्यांना तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला वचन देतो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, कोणी मायचा लाल जरी आला तर ही योजना तुमची बंद होत नाही. तुम्ही आता किती दिवस खंबीरपणा उभा राहता पहा. यांची जरा स्वयंपाक निवडणुकीमध्ये बंद होणारे म्हणणारायची काही सांगता येत नाही, पोटात काय काढायचं, बंदी करतील इतर निवडून आले तर. आणि त्याच्यामुळे तुम्ही घरच्याला समजून सांगा, अरे बाबा तुला इथे 12 आणि मला इथे 1.5 बरं चाललंय आपलं, त्याच्यात भांडण सोडतो, आपण दोघं एका ठिकाणी मतदान करू. पण आता तुम्ही इथं आले, तुम्ही तर मतदान करणार आहे, पण तुमची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे गावातलं वातावरण तयार करा. लग्नात जाऊ द्या, मौतीत जाऊ द्या, बाजारात जाऊ द्या, गोष्ट सांगितली पाहिजे की या देशाचे प्रधानमंत्री गरीबाचे प्रधानमंत्री आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आज जन्माला आले नाहीये. मला सांगा, राजीव गांधी आहे, राहुल गांधी आहे, भुईमुगात शेंगा खाली होत्या कोण होत्या कळतं का होत्या? हा जर देशाचा प्रधानमंत्री झाला तर काय तुमच्या शेतीत करणार या माणसाला, तुमच्या खात्यावर 12,000 रुपये टाकायचं करणार या माणसाला, तुम्हाला विमा करणार या माणसाला नाही. तो बोलत बी नाही. 20 वर्ष मी त्यांच्या संघाडे लोकसभेमध्ये कधी बोललेले मी नाही पाहिलं बापांना. त्याच्यामुळं अशी माणसं निवडून गेले पाहिजे की ज्याला शेतीमधले कळत. बघा, सोनिया गांधी युपीचे अध्यक्ष असताना राजस्थानच्या निवडणुकीच्या प्रचारात चालली होती, रस्त्यात गाडी पंक्चर झाली पाहिजे. पंक्चर झाल्याच्या नंतर पंक्चर दोस्त बाई उभी राहिली, शेतामध्ये अशा महिला मिरच्या तोडत होत्या. 2 मिरच्यावाली उभी राहिली, बोली क्या है? मिर्ची है. बोली मिर्ची क्या करते? सब्जी में खाने के लिए मिर्ची लगती है. मिरच्या काय त्या पहिलं माहित नव्हतं.
तो इसका रेट क्या होता है? त्या बायाने सांगितलं की ओली मिरची 800 रुपये किलो आणि लाल मिरची 200 रुपये किलो. ती म्हणजे मग ओली घ्यायला लावता, हिरवी घ्यायला लावता, लालच लावायचा ना. ही अशी म्हणजे शेतीचं ज्ञान नाही थोडक्यात सांगायचं तुम्हाला. पण ज्याला शेतीचं ज्ञान आहे तो शेतकऱ्याचं भलं तरी घ्यायला. हा देश हा कृषी प्रधान देश आहे. या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहून सरकारनं आपले धोरण आखलं पाहिजे आणि शेती कशी फायद्यात चालेल याच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली गेली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, शेती असू द्या, तुमचा संसार असू द्या, जोपर्यंत सरकारची गुंतवणूक तुमच्या शेतीमध्ये राहणार नाही तोपर्यंत शेती पुढे जाणार नाही. जोपर्यंत सरकारची गुंतवणूक तुमच्या संसारामध्ये येणार नाही तोपर्यंत आपल्या संसाराला बी हातभार लागत नाही. तुमच्या उत्पन्नाच्या साधनातून जर का तुम्ही घर उपयोगी वस्तू घ्यायला लागले किंवा बाकीच्या गोष्टी करायला लागले तर संसारात कधीच तुम्हाला सुख लागणार नाही. म्हणून या राज्यातल्या सरकारनं, केंद्रातल्या सरकारनं मोदीजी आल्यापासून अन्नधान्य फ्री, 100 रुपयात गॅस कनेक्शन, महिलांना 1,000 रुपये, पुरुषांना 12,000 रुपये, मागेल त्याला शेततळं, अशा अनेक योजना तुमच्यासाठी सुरू केल्या पाहिजे. पण हे जे आता म्हणालेत ना की ही योजना निवडणुकीपुरतीच आहे, निवडणुकीनंतर बंद होणार आहे, त्यांच्या तोंडावर मारा या निवडणुकीत आणि मग दाखवता येईल कशी बदलली पाहतो मग आम्ही. आणि त्यामुळे आता भैयाने तो निवडून द्या किंवा धस साहेब वगैरे ते का पोरग उभं राहतं मला माहित नाही, अजून काहीतरी चाललंय म्हणते तिकडं. या राज्यामध्ये ही माणसं जर का त्याचं भाषण तुम्ही ऐकलं असाल ती खरी शेतकरी तळमळ आहे. त्यालाही ते आलेलं रांगडं म्हणून मला बी हा रांगडं म्हणलं, रांगडा एक रांगडा दोन कोणी आपल्या तेच समजत त्या दोघांमध्ये आपल्याला. त्यामुळे तुमची जाण असणारा, तुमच्या प्रश्नाची जाण असणारा आम्ही माणसं आहे. मी लोकसभेमध्ये 25 वर्ष होतो, विधानसभेमध्ये 10 वर्ष होतो, 35 वर्ष मी शेतकऱ्याच्या प्रश्नाचा निर्णय केला. आणि त्यांनी सांगितली गोष्ट खरी आहे, मत विकासावर पडते याच्यावर भरोसा नाही, माझा तर निवडाला. मी 7,106 कोटी रुपयाचा जालना टू जळगाव रेल्वे मार्ग मंजूर केला. तुमच्या रेल्वे मार्गाला 50 लाख रुपये दिले, 50 कोटी. पाचोरा जळगाव, पाचोरा जामनगर रेल्वेला 1,000 कोटी रुपये दिलेत. मनमाड पासून नांदेड पर्यंत दुरीकरणाला 970 कोटी दिलेत. मनमाड पासून नांदेड पर्यंत इलेक्ट्रिफिकेशनला 850 कोटी रुपये दिले. वंदे भारत गाडी सुरू केली. जालन्याचं 200 कोटीचं रेल्वे स्टेशन बांधणं चाललं, 300चं संभाजीनगरला चाललं. 6,000 कोटी रुपयाचे काही रस्ते केलेत. ICT कॉलेज देशात 3च आहे, एक आहे भुवनेश्वरला, दुसरं जालन्याला, तिसरं मुंबईला. देशातला 3ऱ्यामध्ये जालना. ड्रायपोर्ट समुद्राच्या काठाला असतो, पहिला ड्रायपोर्ट आहे देशातला जो जालन्याला सुरू झाला आता. ते धस साहेब म्हणले ही गोष्ट खरी, एवढं करून सुद्धा माझा पराभव झाला. त्याचं कारण मी मला स्वतःला विचारतो की झालं कसं. तर राज्याच्या राजकारणात घातले 5 वर्ष, देशाच्या राजकारणात घातले 10 वर्ष, आणि भैयासारखी यात्रा मला काढता नाही आली. आता मला यात्रा काढल्याशिवाय खेळ जमणार नाही. आता तुम्ही यात्रा पाहिल्याच्या नंतर मला बी यात्रा आता काढावं लागेल. यात्रेचा अर्थ समजून घ्या. विरोधक काय करते दुर्लक्ष करा. यात्रेचा अर्थ असा की तुमच्या सारख्या सर्वसामान्य माणसात जाऊन तुमचे प्रश्न समजून घेऊन तुमच्याच गावात मुक्काम करणं, तुमच्याच गावात जेवण करणं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या गावात जाणं. आतापर्यंतच्या 75 वर्षाच्या इतिहासात अशा प्रकारची यात्रा कोणी काढली काही सुरेश धस साहेब, मी अशी एक यात्रा काढली होती एकदा. मी तुमच्या जिल्ह्याचा खासदार होतो काही दिवस. बीड जिल्ह्यातला गेवराई तालुका माझ्याकडे होता. शेतकऱ्यांना कापूस पिकवला आणि शरद पवार त्या टायमाला मुख्यमंत्री होते. सेंटरवर गाड्याच गाड्या. मग शरद पवारनं फतवा काढा, जो कापसाची गाडी कापूस आणेल त्याचाच कापूस आम्ही मोजू, ट्रॅक्टर मधला कापूस आम्ही मोजणार नाही. आता इमानदारीने सांगा कोण बैलगाडी ते सांगावं तुमचं. शेतकऱ्याजवळ बैलगाडी नाही आता. आणि त्यांनी जर म्हणलं बैलगाडीतच कापूस आणायचा ते एकाची चाकत, दुसऱ्याच्या धुऱ्यात, तिसऱ्याची बैल, चौथ्याची जोती आणावं लागतील तेव्हा ती बैलगाडी होईल. आणि मग मी खासदार होईल होतो. मी काढली यात्रा. माझ्या लोकसभा मतदारसंघात पहिलं गाव होतं गडी आणि शेवटचं गाव होतं जरंडी.
गडी ते दरंडी कापूस दिंडी अशा प्रकारची मी यात्रा काढली होती. आणि या साऱ्या लोकसभेत जेवढे काही कापसाचे सेंटर होते त्या साऱ्या सेंटरला जाऊन त्या ठिकाणी सरकारच्या विरोधात वातावरण तयार केलं. ते शेतकऱ्याचे तुम्ही कापूस किंवा गाडी जाणव का हेलिकॉप्टरमध्ये आमचं कापूस घेऊन टाका. त्या तोडून थोडा कापूस आणला शेतकऱ्यांना, ज्या वाहन सापडेल त्या वाहनात शेतकऱ्यांना कापूस आणला. अशी हालत शरद पवारच्या काळात कापसाची त्या टायमाला केली होती. त्याच्यामुळे त्या यात्रेच्या निमित्तानं मला समजलं की लोकांचे खरे प्रश्न काय असतात. आणि म्हणून भैयाने यात्रा काढली. तुम्ही सगळेजण एक गोष्ट लक्षात घ्या की भैया उत्तर देईल तेव्हा देईल, तुम्ही उत्तर दिलं पाहिजे, तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. यांनी सांगितलं की सोशल मीडियाचे पाहू नका, कॉमेंट पाहू नका. जेव्हा शपथ मी आयुष्यात एकही कॉमेंट वाचलं नाही. कधी कधी मी बायको सांगत ते असं मला तू चूप झोप, मला झोपू दे सांगितलं. जो कॉमेंट पाहिजे त्याला झोप बी चांगली येत नाही. पा ज्या दिवशी निकाल लागला माझा पराभूत झालो भैया त्या दिवशी सगळ्यात चांगला झोपलो मी. त्यानंतर अगोदर तर बस 19 वर्षापासून मी या राजकारणात पडेल. कधी भेट नाही, कधी गाठ नाही. जशी भैयाची मुलगी फोन करते मात्र मुली बी फोन करत नव्हत्या. आपला बाप फिरतोय इकडे. आता जरा जीवन चांगलं जगतोय मी सध्या. इकडे आलो नसतो तर खासदार असतो तर, मंत्री असतो तर. आता एक काम तो राहिलं फक्त. आता 50 कोटी रुपये तुला सर्वेला दिले. मी तुम्हाला खात्री सांगतो, तुम्हाला सगळ्यात सांगतो, 2014ला मी तुम्हाला आलो आश्वासन दिलं की तुम्ही 1 कोटी रुपये शिरू अनंत पाळा भैयाकडून मिळून दिल्याशिवाय राहणार नाही. ते 1 कोटी रुपये तुम्हाला आज दिले. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, या निवडणुकीमध्ये भैया तुम्ही निवडून द्या आणि तुम्ही मला बोलवा. पुढच्या निवडणुकीत भैयांनी बोलवायचं, तुम्ही बोलवायचं. या ठिकाणचं उद्घाटन रेल्वेचं करायला मी येतो ही गॅरंटी. पण आपली गॅरंटी या शिरूर अनंतपाळ गावातच लीड मिळाली पाहिजे. रेल्वे पाहिजे पण मतदान कमी. कसं चाललं मला सांगावं तुम्ही. आम्हाला लागतं का या 5 वर्षात 1 खुली मागायला येतो आम्ही तुम्हाला. हा आता सांग आमदार खासदार हे 60 कोटी जनतेचे आम्ही त्या सालदार समजा 125 कोटी लोकांचे सालदार सारखं काम करतो आम्ही तुमचं. मागतो काय 1 खुली. आता ती 1 खुली द्यायला किती रुपयाचं नुकसान झालं का तुमचं तरी काही नाही. पण तुमच्या मतदारसंघात मी जे मराठवाड्यातले मतदारसंघ पाहिले की सगळ्यात जास्त पैसा कुठं आला असेल तर तो निलंगा मतदारसंघामध्ये जास्त पैसा आहे. आता भैयानं सांगितलं एका रस्त्याचं उद्घाटन केलं. तुमच्या भागातले सगळ्यात चांगले रस्ते झाले. शेजारच्या मतदारसंघात तुमचे रस्ते नाही आहे. आणि त्यामुळं आता पुढचा महिना जो आहे या पुढच्या महिन्यामध्ये वर्तमानपत्राचं कोणी ऐकत नाही, रेडिओचं कोणी ऐकत नाही, TV वरचं कोणी भरोसा ठेवत नाही. फक्त जर तुमच्या तोंडून जे कोणते शब्द निघतील या वेळेस भैया निवडून आल्याशी राहत नाही. तर मी तुम्हाला सांगतो तुमचा प्रचार हा सगळ्यात महत्वाचा प्रचार आहे. फेस टू फेस आणि माउथ टू माउथ कॅनव्हसिंग म्हणजे त्याला तोंडी प्रचार. भैया आले होते, अशी सभा झाली, इतके लोक होते, जमल्याशी राहत नाही असं बोलणं सुरू करा उद्यापासून तुम्ही. ते तुम्हाला जमलं का काल भैया कोणाला दत्त साहेब ते दानवे साहेब झाली सभा असं नका करू तुम्ही आता. आणि महिलांना सांगतो की तुम्ही महिला तुम्ही सुद्धा बसल्यावर सगळ्या गावात सांगत पहा. तर तुम्हाला सांगतो ही सीट 50,000पेक्षा जास्त मतांनी आल्याशिवाय वचन आणि गॅरंटी देतो.